शेतकऱ्याची बायको म्हणून एक पहिलं तर एक अभिमान वाटतो मला, की मी हां. एका शेतकऱ्याची बायको आहे. अच्छा. कारण नोकरदाराशी लग्न केलं, हां. तर तुम्ही कधीतरी ते एक नोकर म्हणूनच राहणार आहात. बरं. पण शेतकऱ्याशी लग्न करून तुम्ही एक मालकीण म्हणून जगू शकता. अच्छा. बरं. हं. म्हणजे ही कन्सेप्ट आहे डोक्यात. हां, अच्छा. म्हणजे साहेबाची बायको साहेबीण असू शकते हां. आणि शेतकरी जर शेतकऱ्याची मालक असेल, हं, तर त्याची बायको मालकीण असू मालकीण असू शकते. शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला मी कधी बोलून दाखवलं नव्हतं, की बाबा मला म्हणजे मुलींच्या शाळेत वगैरे जाण्यासाठी मुलगी फलटणला होती, मीटिंगला वगैरे मला जाता येत नव्हतं किंवा नाही का अशा माझ्या मैत्रिणींकडे वगैरे स्कूटी होती. तर मला स्कूटी नव्हती. पण मग माझ्या मिस्टरांना म्हणजे मी कधी बोलून दाखवलं नाही स्वतः, की बाबा मला वाटतंय की माझ्याकडे पण असावी. पण माझ्या मिस्टरांनी मला स्कूटी घेण्यासाठी त्यांच्या सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे बुलेट विकली आणि मला स्कूटी घेऊन दिली. तर ही जी गोष्ट आहे ना, ती सगळ्यात जास्त म्हणजे महत्वाची आहे. अरे अरे, हे तर तुम्ही खूप महत्वाचं सांगायचं ठेवलं होतं. आणि हे शेतकरी करू शकतो. हा, कष्ट करता आपण शेतकऱ्यांच्या मुली आहोत. तर कष्ट करणं हे आपल्या रक्तातच आहे. ते आपल्याला शिकवावं नाही लागत. फक्त कुठल्या पण कामाची कधी लाज बाळगायची नाही. बर. जे आपलं काम आहे ते आपलं कर्तव्य म्हणून त्या कामात जर तुम्ही आनंद निर्माण केला, हं. तर कुठल्याच कामाचा कधीच कंटाळा येत नाही. बर. हं. आणि जर तुम्ही आता आजकालच्या मुली म्हणतात, की नोकरीवाला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे. पण ते फक्त तेवढ्या पुरतच असतं. बर. हां. आता नोकरीवाल्याशी तुम्ही लग्न केलं तर पुढं असे पण काय काय म्हणजे माझ्या मैत्रिणींचं उदाहरण सांगायचे झाले, हं. तर दोघं दोन्हीकडे जॉबला जातात. बरोबर. त्यांना तिथं त्यांचं टेन्शन असतं हा. जॉब करत असताना. हा. आल्यावरती राग एकमेकांवरती निघतो. हा. त्यांना सोबत वेळ घालवता येत नाही आणि मग त्यांच्या सतत भांडणं म्हणा, काय म्हणा, असं काय नाही काय होत राहतं. बर. हा, आपण जेव्हा शेतकऱ्याशी लग्न करतो, हा. दिवसभर आपण सोबत राहतो. हा. हसत खेळत आपलं काम चालू असतं वा. आणि भांडणं वगैरे शक्यतो होत नाहीतच. बर. जर एकमेकांच्या जर कष्टाची जाणीव आपल्याला असेल, हा. तर म्हणजे असं होतच नाहीत भांडण. बरोबर. कारण आपल्या डोळ्यांनी आपल्या जोडीदाराच आपल्याला कष्ट दिसतं, की तो किती करतोय, मी किती करते. अच्छा. तर ते जे एकमेकांचे आपल्याला डोळ्यासमोर असल्यामुळं हा. ती गोष्ट आणि त्या गोष्टीतून एवढं प्रेम वाढतं, हा. की या गोष्टीकडे जर बघितलं तर हा. दोन्हीचं कंपॅरिझन केलं, हा. तर शेतकऱ्याचा मुलगा सगळ्यात बेस्ट लग्नासाठी. त्यावेळी म्हणजे एकतर गाई दुधाचा दर नव्हते. हा. आपल्या गाई 2 एक्सपायर झालेला आणि हा. त्यामध्ये हे संकट हे आलेलं. संकट आलेलं. हं. जवळ पैसे पण नव्हते. बर. त्याचं टेन्शन वेगळं. मुलाला आपल्या समोर असं तडपडताना बघून तो आयसीयू त्रास मध्ये, व्हायचा. हं, हं. ते एक सगळ्यात वाईट गोष्ट होती. हा. आणि त्यानंतर मग मिस्टर असतील त्यांना तिथं आतमध्ये येऊन देत नव्हते. हा. तर त्यांनी तिथं आम्ही एक 10-12 दिवस होतो. बर. तर मिस्टरांनी तिथं गाडीमध्ये दिवस काढले. पार्किंग मध्ये गाडीत झोपून दिवस गाडीत काढले. झोपून दिवस काढले. ते तर हा. ती सगळ्यात वाईट अनुभव होता आयुष्यातला. आणि आजकाल अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पोरीला जरी लग्न करायचं म्हटलं तर तिला नवरा शिकलेला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तो शहरात राहणारा पाहिजे. दुसरी मागणी काय तर विशेषतः शहरात राहणारा असला तर फ्लॅट नावाची संस्कृती आपल्याकडे आलेलीच आहे. त्याच्यामुळं ह्याचं फॅड भरलंय गावखेड्यातल्या लोकांच्याही मनात. कधी कधी तर शेतकरी सुद्धा म्हणतो की शेतकऱ्याला आपली पोरगी द्यायची नाही. म्हणजे वास्तविक पाहता शेतीप्रधान देशामध्ये हे खूप दुर्दैवाचं आहे की शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय. त्याची कारणंही तशी आहेत. खरं तर शेतकऱ्यावरती येणारे आसमानी आणि सुलतानी वेगवेगळी संकट आणि त्याच्या शेतमालाला हमी भाव मिळणार नाही किंवा अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे शेतकरी हा अडचणीत असतो. अशा प्रकारची कायमची मेंटॅलिटी लोकांची व्हायला लागली. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि अर्थात प्रत्येकाच्याच घरात मुली आहेत, पण मुलींच्या बापांचाही बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांचा दृष्टिकोन झाला की माझी पोरगी एखाद्या सर्व्हिसवाल्याला दिली पाहिजे. जर शेतकऱ्याला दिलं तर त्या मुलीला ह्या गुरांचं ढोरांचं शेण काढावं लागतं, तिला शेतात राबावं लागतं, शेतातनं गवताची ओझी आणावी लागतात आणि मग माझी शेतकरी सुखात राहत नाही असा जर काहींचा भ्रम असेल तर तो भ्रम मोडून काढण्याचा काही शेतकऱ्याच्याच पोरींना चंग बांधलेला आहे. त्याच्यातलीच एक शेतकरी कन्या जिला आज मी तुम्हाला भेटवतोय की तिनं
आपल्या जीवनसाथी बरोबर, आपल्या जोडीदाराबरोबर शेती हे प्रथम कर्तव्य मानलं आणि शेतीला बरोबर असलेला हा गुरांचा म्हणजेच दुधाचा जोडधंदा स्वीकारला. आणि शेती कशी परवडू शकते किंवा याच्यामध्ये सुद्धा आपण आपलं आयुष्य खूप चांगलं जगू शकतो, फक्त कष्टाची तयारी ठेवली पाहिजे आणि ह्या दोन्ही हातांनी शेण काढायची तयारी ठेवली आहे. मी तुम्हाला भेटवतोय. माझ्याबरोबर आहेत ज्योती आणि राहुल देशमुख. हे फलटण तालुक्यातलं आणि राजाळे नावाचं जे गाव आहे ह्या गावातलं हे तरुण शेतकरी जोडपं. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो, मी यांच्यापर्यंत पोचलोय ते ज्योती देशमुख यांचं एक फेसबुक पेज आणि फेसबुकचं एक अकाउंट आणि त्याच्यानंतर इंस्टाग्रामचं दुसरं अकाउंट ज्योती देशमुख नावाचंच. मला त्यांची रील्स पाहण्यात आली आणि मग मी त्यांच्याशी संपर्क केला. सुरुवातीला स्वागत आहे तुमचं थँक्यू. दोघांचंही. आणि आपण मुलाखतीला सुरुवातीला करण्याच्या अगोदर तुमचं विशेषतः तुमचं अभिनंदन. कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी यांना विचारलं की तुमचं शिक्षण काय झालंय, त्यांनी सांगितलं की माझं बीकॉम झालंय आणि बीकॉम होऊन अजून कुठला तरी कोर्स केलाय. ICA चा हा, कोर्स. बीकॉम झालेली पोरगी तिचे शेण काढतानाचे व्हिडिओ वगैरे पाहिल्यावरती प्रॅक्टिकली असं वाटलं की हे फक्त बहुतेक ते रील साठी काहीतरी भानगडी करत असावं. हे साहजिक अनेक लोकांना हा प्रश्न पडला होता. पण नंतर ज्यावेळेस कंटिन्युटी पाहिली, मी त्यांच्याशी बोललो फोनवरून, त्यावेळेस लक्षात आलं की शेतीला जिवंत ठेवणारे जी काही कुटुंब आहेत किंवा जे काही शेतकरी आहेत त्याच्यामध्ये अलीकडच्या काळात महिला शेतीमध्ये उतरतायत. त्याच्यामध्ये ज्योती पण आहेत आणि राहुल पण आहेत. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मूळ मुद्द्याकडे येऊयात. काय वाटतं शेतकऱ्याची बायको म्हणून? शेतकऱ्याची बायको म्हणून एक पहिलं तर एक अभिमान वाटतो मला की हा. मी एका शेतकऱ्याची बायको आहे. अच्छा. कारण नोकरदाराशी लग्न केलं हा. तर तुम्ही कधीतरी ते एक नोकर म्हणूनच राहणार आहात. बर. पण शेतकऱ्याशी लग्न करून तुम्ही एक मालकीन म्हणून जगू शकता. अच्छा. बर. म्हणजे ही कन्सेप्ट आहे डोक्यात. हा अच्छा, म्हणजे साहेबाची बायको साहेबीन असू शकते हा आणि शेतकरी जर शेतकरी- मालक असेल हम्म. तर त्याची बायको मालकीन असू मालकीन असू शकते. शकते. पण मला तुम्हाला आता हे विचारायचं आहे की हं. एवढी मोठी ही जनावरांची संख्या, किती गुरं आहेत आता तुमच्याकडं? आता आपल्याकडे टोटल 24 आहेत. बर. गायी आणि लहान कालवडी लहान मोठे मिळून बर. 24 आहेत. 24 आहेत. हा. आणि ह्या 24 जनावरांचं तुम्ही किती जण बघत असता? आम्ही दोघंच सगळं काम करतो. बर. हा. काय शेड्यूल असतं साधारणतः तुमचं? दिवसभराचं शेड्यूल काय असतं? तुमचा दिवस कधी सुरू होतो हम्म. आणि संपतो कधी? आम्ही पहाटे 4:30 वाजता उठतो बर. दोघं पण. हा. उठल्यानंतर पहिल्यांदा गोठ्यातच येतो. बर. गोठ्यात आलं की सगळ्यात पहिल्यांदा शेण काढायचं. हा. त्याच्यानंतर ना गाईंना खुराक टाकायचा, पेंड बार्ली टाकायची. बर. त्याच्यानंतर कुटी आम्ही रात्रीच करून ठेवतो सकाळची. बर. मग कुटी सगळ्यांना खायला टाकायचं. हा. हा. त्याच्यानंतर गायी आधी स्वच्छ धुवायच्या. बर. आणि रोज हा रोज तुम्ही गाई रोज धुता? रोज धुता. रोज बर. 2 टाइम आम्ही गाई धुतो. बर. आणि त्यानंतर ना मग धार काढायला घ्यायची. अच्छा. हा. मग 6 वाजेपर्यंत बाकीचं काम होतं. मग 6 ते 7 धार काढायची. अच्छा. मग ते धार काढली की गोठ्यातलं काम संपतं. बर. मग त्यानंतर मग आंघोळ, हा. चहा, नाश्ता, घरातली कामं. हा घरातली कामं करायची. धुणं भांडी स्वयंपाक सासूबाई करतात. हा. त्यामुळे घरातलं टेन्शन नसतं. बर. मग हे झालं की मग एक 8-8:30 वाजता आम्ही शेतात जातो. अच्छा. हा. मग तिथून गायींचा चारा घेऊन यायचं. हा. एक साधारण 10-10:30 पर्यंत येतो घरी. हम्म. त्यानंतर छोटी मुलगी आहे, बर. तिला शाळेत सोडायला जायचं. हा. मग 10:30 नंतर मग आल्यानंतर जेवण वगैरे करायचं. बर. आणि मग दुपारी फ्री टाइम असतो. हा. एक साधारण 11-12च्या नंतर 3 वाजेपर्यंत फ्री टाइम बर. असतो. हा. मग त्यामुळे सकाळी लवकर उठतो, त्यामुळे थोडीशी विश्रांती दुपारच्या वेळेस हा 1 तासभर झोप दुपारची घ्यायची? हा दुपारची घ्यायची. त्यानंतर परत 3 वाजल्यापासून परत हेच रुटीन चालू करायचं. हा. गाईंचं शेण काढायचं, हम्म. त्यांना खुराक टाकायचा, हम्म. पेंड ठेवायची, हम्म. बार्ली टाकायची. अच्छा. हा. हा. त्यानंतर खायला टाकून मग गाया धुवायच्या. हा. आणि मग परत धारा काढायच्या. अच्छा. तर म्हणजे असं असं साधारण सगळं दिवसाचं हा शेड्यूल हा असतं? कारण गोठ्यात स्वच्छता सगळ्यात जास्त महत्वाची आहे. त्यामुळे 2 टाइम आम्ही गाई धुतो, सकाळी आणि संध्याकाळी. बर. शेतीला जोड व्यवसाय दुधाचाच धंदा का निवडला तुम्ही? कारण दुसऱ्या शेतीस बरोबर करण्यासाठी असं काही नाहीच ना. बर. आणि आपल्या पहिल्या 2-3 गायी होत्या ज्यावेळेस सुरुवात केली. बर. तर घरच्या 2-3 गायी होत्या. मग मग ते तसंच ठरवलं की ठीक आहे बाबा की हाच वाढवूया. ओके. हा.
म्हणजे याच्या आधी जॉब करत होतो आम्ही, पण 2 मुली झाल्या त्यानंतर मग जॉबला जाणं मला शक्य नव्हतं, बर. त्यामुळे मला जॉब काय जॉब सोडावा करत लागला. होता? मी बारामतीमध्ये एक शोरूम आहे, महालक्ष्मी शोरूम, बर. मारुती सुझुकीचं फोर अच्छा. हा. व्हीलरचं. तर मी तिथे एक 3-3.5 वर्ष मी जॉब करत होते. बर. आणि माझे मिस्टर आम्ही दोघं पण त्यावेळी जॉब करत होतो. ते Piaggio मध्ये होते हा. आणि मी तिथे शोरूम मध्ये होते. ओके. तर दोघांचं म्हणजे आमचं म्हणजे होतं चालू. पण जेव्हा दुसरी मुलगी झाली मग त्यावेळी इथून मला तुम्ही येऊन जाऊन करत होता. हा आता जॉबचा विषय निघालाय म्हणून फक्त हा खरं खरं उत्तर द्यायचं. हा अं, दोघांचा मिळून तिथं पगार किती होता आणि आता दोघांचं मिळून उत्पन्न काय आहे? तिथं साधारण त्यांना एक 12-13 हजार रुपये पगार होता बर. आणि मला एक साधारण 18-20 हजारापर्यंत मला पेमेंट पडत होतं. बर. हा, पण ज्यावेळी मला दुसरी मुलगी झाली त्यावेळी मला सोडावं लागलं. हा. मग ह्यांच्या एकट्याच्या पगारावरती पण काही घर परवडत चालत नव्हतं. नव्हतं. हा. हा, मग आम्ही ठरवलं की ते आपण तो जॉब सोडून आपलं हा. आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करूया. अच्छा. हा. हा, आणि मग आम्ही गायी आमच्या घरच्या 2-3 गायी होत्या. बर. हा, मग आमच्या मिस्टरांनी हरियाणावरून 4 गायी घेऊन आले. बर. हा, बर. आणि एक साधारण 1-2 गायी आणखी घेतल्या असतील आणि मग तिथून आमचा हा प्रवास चालू झाला ओके. दुधाचा. आणि अशा करत करत आम्ही तेवढ्याच फक्त गायी घेतल्या, कोणती बाकीच्या जाती सगळ्या आम्ही हरियाणावरून आणली तुम्ही ती? हरियाणामध्ये आपल्या रेग्युलर वाल्याचे एचएफ आहेत. बर. पण जरा त्यांची क्वालिटी आपल्या गायींपेक्षा तिकडे च- चांगली उत्तम आहे. म्हणजे त्या दुधाला चांगल्या असतात. दुधाला चांगली. अच्छा. बर. आता साधारणतः हा दूध व्यवसाय तुम्ही निवडला. दूध व्यवसाय निवडत असताना चाऱ्याचं व्यवस्थापन काय असतं बरं? हा. म्हणजे आता चारा- तुमच्याकडे जमीन किती आहे आणि चारा कसा उपलब्ध करता? जमीन आपल्याकडं 4 एकर आहे आपल्याला. बर. हा. हा, आणि चारा सगळा आपला घरचाच असतो. बर. हा. हा, आपण विकत आपण घेत नाही. कुटीपाशी थांबूयात तिथं या. हा. बर. बर. तर चारा आपण हं. विकत घेत नाही. हा. हा. येत. हा. बर. हा, चारा विकत घेतला तर या व्यवसायात हं. परवडतच नाही. बरोबर. चारा विकत घेतला तर हा. चारा आपला घरचाच असतो. तर चाऱ्यामध्ये आपण ऊस असतो, हा. घास असते, ओके. मका आणि कडवळ. बर. तर असं आपण सगळं मिक्सिंग करून घालत असतो. अच्छा. हा, म्हणजे आणि हा, म्हणजे ही जमीन जेवढी आहे तेवढी तुम्ही तेवढे चाऱ्यासाठी. सगळे चाऱ्यासाठी, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही करत. अच्छा. कारण तेवढी सगळे आपल्याला एवढ्या गायींसाठी लागतेच. बर. हा ऍव्हरेजली दूध काय जातं आपलं आता रोजचं हा दोन्ही आता वेळेचं मिळून? हा, आता आपलं सध्या चालू आहे 170 लिटर चालू आहे. बर. हम्म. आणि आता दुधाचा दर किती आहे? दुधाचा दर आहे 35 रुपये. 35 रुपये. म्हणजे साधारणतः रोजचं तुमचं केवढ्याचं दूध जातं? 6,000. 6,000 रुपयाचं दूध जातं. 6,000 रुपयाचं दूध जर केलं तरी साधारणतः त्याला खर्च जर धरला, अर्धा जरी खर्च धरला, तुमच्या दोघांची मेहनत आणि चाऱ्याचा खर्च, बहुतेक चारा तुमचा शेतीतला आहे म्हणून चारा आणखीन सगळा परवडतो. घरचाच आहे. हा, बरोबर ना? हा. अच्छा. तरी चांगले, नोकरीपेक्षा हा, चांगले. नोकरीपेक्षा चांगलंच आहे. जो लोकांना पगार महिन्यात मिळतो तो हा. आम्हाला 10 दिवसातच मिळतो. तर खर्चाच आम्ही असं केले की इतर असा वेगळा कुठलाच खर्च करत नाही बर. आपण. हा. एकतर चारा सगळा घरचा हा. आणि आपण फक्त गायींना गोळी, पेंड आणि बार्ली या 2च गोष्टी देतो. तर बरोबर. आपल्याला रोज एक गोळीचं पोतं लागतं, हा. ते 1,500 रुपये त्याच्यासाठी. बर. आणि एक बार्ली असते आपली, हम्म. तर त्याचे साधारण एक 500 रुपये. बर. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच आपण खर्च करत नाही बर. गायींसाठी. अच्छा. तर ते जर तेवढा जर खर्च एक रोजचा साधारण 2,000 धरला बरोबर. तर 10 दिवसाला आपल्याला हा, म्हणजे साधारणतः हा. 4,000 रुपये जरी रोजचे, मी म्हणतो 3,000 रुपये हा, जरी राहिले 4,000. तरी 30,000 रुपये तुम्हाला महिन्यात हा, राहतात. म्हणजे तुम्ही 10 दिवसाला हा, सॉरी 10 दिवसाला 30,000 रुपये. 10,000. हा, 10 दिवसाला ओके. 30,000. अच्छा. आणि महिन्याला एक साधारण आपल्याला लाखभर लाखभर रुपये राहतात ह्या हा. या आणि व्यवसायात. शेण वेगळं. हा, हा, शेणखत वेगळं. शेणखत वेगळं आहे. हा. आणि याच्यातून परत तुमची विक्री पण होत असेल ना? गाई जर मोठी झाली तर म्हणजे नाही, आपण आपण गाई आता तरी अजून विकल्या नाही. विकल्या नाहीत. बर. आपलं म्हणजे असं एक टार्गेटच आहे की हा. आपल्याला एक 20 गाई आपण आम्ही आमच्या मेहनतीवर सांभाळू शकतो. बरोबर. तर आपल्याला आपल्या म्हणजे घरच्याच 20 20 दुभत्या गाई. हा, दुभत्या गाई. बर. हा. हा. तर आपल्याला 20 गाई दुधाच्या तयार करायच्या आहेत. बर. आणि त्यानंतर ना मग आपण हे आता जे सांभाळतोय कालवडी, तर ते आपण नाही सांभाळणार. हा. हा, तर 1-2 ठेवायच्या की कुठल्या गाई किंवा म्हणजे म्हातारी झाली किंवा काय झालं बरोबर. तर हा. तिच्या जागेवरती आपल्या त्या पाठीमागं तयार रोटेशन. व्हायला पाहिजे. रोटेशन. हा. अच्छा. हा. ओके. अच्छा. तर असं खूप आपलं नियोजन आहे. चांगलं. आता दुभत्या किती आहेत 24 पैकी? हा,
आता सध्या आपल्या म्हणजे 16 गायी आहेत, त्यातल्या 3-4 आटवलेल्या आहेत. बर, हा म्हणजे 16 गाय आता दुभत्यात, हा. 24 पैकी म्हणजे 8 आहेत ते 8 कालवडे आहेत आजच्या आपल्या. कालवडी आहेत. हा, ते खूप चांगल्या पद्धतीनं बघा तुम्ही, आपण जर ह्या गोष्टी जर पाहिल्या, खरं तर आता पाऊस आला त्याच्यामुळे आम्ही ह्या शेड खाली आलोय, पण ठीक आहे, हरकत नाही. शेतकऱ्याची मुलाखत घेताना पाऊस येतो ह्याच्यापेक्षा अजून काही योग पाहिजे. सुरुवातीचं भांडवल उभा करताना काय काय व्यवस्थापन केलं? हा, भांडवलाचं व्यवस्थापन म्हणजे ज्या सुरुवातीला काय आणलं तुम्ही हरियाणावरून, त्याच्यासाठी काय व्यवस्थापन केलं? त्याच्यासाठी काय झालं, आम्ही सुरुवातीला जी जॉब करत होतो, हा. आता 20,000 रुपये, त्यावेळेस 20,000 आम्हाला दोघांचं मिळून यायचं पैसे बर, जॉब हा, करत हा. होतो. मग त्यातनं मग 5 वर्ष आम्ही जवळपास बारामतीत दोघांना जॉब केला. बर, मग त्यातनं जी काय आम्ही साठवून ठेवलेलं होतं Saving किंवा होतं. जॉब सोडल्यानंतर पीएफ मिळाला आम्हाला बर, 1,00,000-1,50,000 रुपये, आणि साठवलेलं काय असं 1,00,000-1,50,000 असं 3,00,000 रुपयापर्यंत भांडवल होतं आमच्याकडे. बर, पण मग त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस हरियाणावरून गाय आणले 4, हम्म. त्यावेळेस आपल्या इकडे ज्यावेळेस गायला 1,40,000 ते 1,50,000 रुपये दर होता गायचा. बरोबर. त्यावेळेस हरियाणाला मी युट्यूबवरून एक पंडित डेअरी फार्म आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि तिकडं रेटची चौकशी केली. बर. तर त्यावेळेस तिकडं त्या गायीची किंमत 70,000 रुपये होती. अरे बापरे. म्हणजे जवळपास निम्मा फरक होता. बर. मग म्हणलं एकदा जाऊन येऊ आपण, बर. आणि जर व्यवस्थित असल्या गाय आवडल्या तर घेऊन यायच्या, बर. असं टार्गेट होतं. अच्छा. मग तिथं आम्हाला 70,000 रुपयाला एक गाय मिळाली. असे 4 गाय 7,28 2,80,000 रुपयाचे 4 गाय, बर. आणि प्रत्येक गायला आणायला खर्च 10,000. 4 गायीचे 40,000, असं 3,20,000 4 गायी तिथपर्यंत जागा पोचा आम्हाला. अच्छा, आणि मग तुमच्या व्यवसायाला शुभमुहूर्त सुरुवात मिळाला. झाली. आणि मग पण प्रॉब्लेम एक आहे, हा. गायी खरं तर आहे ना, गायी विकत घेऊन हा. हा व्यवसाय परवडत नाही. बर. त्याचं कारण असं, आता शेतकरी किंवा नवीन जे दूध व्यवसायात उतरत आहेत बरोबर. तरुण हा. मुलं, ती काय करतात, हा. कुठल्या तर बँकेचं 5 हा. लाख 10 लाख रुपये कर्ज काढायचं बरोबर. हा. आणि गायी विकत घ्यायच्या. हा. तर प्रॉब्लेम काय होतो असं केल्यानं, हा. की तुम्ही 5-10 लाख रुपये कर्ज काढणार. हम्म. एक तर सुरुवातीला तुम्हाला त्यातला काय अनुभव नसतो. अगदी खरं. मग तुम्ही 10 लाखाच्या गायी आणणार हम्म. आणि सुरुवात करणार, हम्म. आणि अनुभव नसल्यामुळे काय होतं माहितीये का, हम्म. मग नक्की अडचणी काय येतात हम्म. दूध व्यवसायात ही त्यांना समजत नाही. बरोबर. दूध व्यवसायात अडचणी काय, मग अच्छा. समजा 10 गायीतली 2 गायी खराब लागल्या, हा, हा, हा. किंवा तुम्हाला त्यांचं नीट संगोपन करता आलं नाही, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे गोटा लॉस मध्ये जातो. आणि ते अच्छा. 10 लाख कर्ज काढून ते व्याजासहित 10 लाख फेडणं एवढं आणि सोपं उत्पन्न नाही. बंद झालेलं हा, असतं. हा. एवढं हा. सोपं नाही. ओके. म्हणून नवीन ज्याला दूध व्यवसाय करायचा, खरं तर ते नाही ना, सुरुवातीला 1-2-3 गायी गायीपासून घ्याव्यात करायचं. आणि कारण घरच्या गायीचं घरच्या उत्पन्न. गायी आणि घरच्या गायी तयार केल्या पाहिजे, अच्छा. विकत गायी घेऊ नये. बर. कारण शेवटी विकणारा माणूस खरं काय सांगत नाही, हा, हा, हा. की खरंय. माझी गाय चांगली शेवटी जाईल त्याचा म्हणून व्यापारच द्यायचा. येतो. आणि व्यापारी असतात, फसवा फसवी असते. बरोबर. त्यापेक्षा घरच्या क्वालिटीच्या गायी घरी तयार केल्या हा. ते फायदेशीर. व्हेरी गुड. हा, हे आहे बघा, शेवटी कसं आहे, तुम्ही एखादा कुठलाही व्यवसाय करायला निघता त्यावेळेस तुम्हाला तो अनुभव येत जातो, आणि मग अनुभव ज्यावेळेस आपण कृतीत उतरवतो त्यावेळेस तो व्यवसाय ऑटोमॅटिकच वृद्धिंगत होत असतो, त्याच्यामध्ये भरभराट येत असते. जसं की ज्योती आणि राहुल देशमुख ह्या जोडप्यानं हे करून दाखवलं. दुधाचा व्यवसाय आपल्या गावाकडे, मी आता तुम्हाला सांगतो, तुम्ही हा व्हिडिओ बघा, त्यांच्या घराकडे यायला रस्ताही नाही, म्हणजे आजूबाजूला वेड्या बाबळी वगैरे पण आहेत, आणि तुम्हाला हे पण मी दाखवतो. सांगायचं तात्पर्य काय, की रोजगारासाठी शहरात गेलं पाहिजे हे त्यांनी पण करून पाहिलंय. सगळ्यात महत्वाचं हे दोन्ही गोष्टी समोर आहेत आपल्या, की रोजगारासाठी ह्यांनी शहर गाठलेलं होतं, पण तिथला असलेला मेंटेनन्स, तिथला असलेला खर्च, मग शहरात राहायचं म्हटलं की परत त्याला तिथला फ्लॅट आला, रूम भाडं आलं, हे आलं, सगळ्याच गोष्टी आल्या, म्हणजे तिथला खर्चही तसाच आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, की आपण मायाजालाकडे जातोय. खरं तर कधीतरी गांधी म्हटले होते की खेड्यांकडे चला, खेडी समृद्ध झाली पाहिजेत, खेड्यांचा विकास झाला पाहिजे, पण खेड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी अगोदर आपल्या शेतीकडं किंवा शेती ह्या व्यवसायाकडं उद्योग म्हणून पाहायला शिकलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आणि अगदी ह्या दोघांनी तेच केलं. आता हे सगळं करत असताना व्यवसाय तुमचा आता रुटीन चांगल्या पद्धतीने आहे, पण ज्योती देशमुखांचा प्रवास सोशल मीडियाकडे कसं काय झाला ते मला आवर्जून विचारायचं. हा, म्हणजे एक पहिल्यापासून मला म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकण्याची मला आवड होती. मला बरोबर. जे आवडतं ते मी शिकतेच, हा. म्हणजे असं माझं पहिल्यापासून होतं. हा. आता मला गाडी चालवायला आवडते, तर मी सगळ्या गाड्या चालवते. हा. 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल,
किंवा ट्रॅक्टर असेल सगळ्या परत मला ड्रॉइंगची आवड आहे. माझी बरोबर. ड्रॉइंग पण खूप छान आहे. अरे मला वा. मेहंदी पण काढता येते. बर. म्हणजे असे सगळ्याच गोष्टी आहेत ज्या मला आवडतात त्या मी सगळ्या करते. करत माझे असता. छंद पण जोपासते. बर. शिवाय कधीतरी आम्ही बॅडमिंटन खेळायला आवडतो. आम्ही दोघं काम झाल्यानंतर कधीतरी बॅडमिंटन पण खेळतो. अरे वा. म्हणजे असं लोकांचा एवढा विचार करत नाही. हा. आणि जेव्हा एक गोष्ट लक्षात आली की लोकांकडे दुर्लक्ष केलं तरच आपण आपल्या स्वतःची प्रगती करू शकतो हे जेव्हा लक्षात आलं हा. आणि कुठेतरी आवड होती, हम्म. मग सुरुवात केली की म्हणजे पहिला आधी आपले व्हिडिओज असायचे. हा. अकाउंट आपलं खूप जुनं होतं. हा. मग एक मुलींचे कॉमेडी व्हिडिओज म्हणा किंवा कधीतरी फोटो किंवा काहीतरी असं असायचं. बरोबर. पण एक आपलं स्वतःच्या व्यवसायाबद्दल म्हणून एक चला म्हणलं की बाबा ठीक आहे करूया. म्हणजे पहिला मोबाईल चांगला नव्हता त्यामुळे एवढं काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. मग एक नवीन मोबाईल जेव्हा मिस्टरांनी गिफ्ट केला त्याच्यानंतर ना बर. त्याच्यानंतर ना एक सुरुवात केली की बाबा ठीक आहे बघूया तरी ट्राय करून. Try. असे काही लोक बोलत होते की बाबा तुम्ही एवढं सगळं करता म्हणजे स्वतः कष्ट करता, असे इतर लोक सोशल मीडियावरती आहेत तर तुम्ही पण ट्राय करून बघा. बर. तर असा काही विचार करून म्हणजे एक पहिलाच व्हिडिओ टाकला आणि त्या पहिल्याच व्हिडिओला 10K च्या पेक्षा जास्त व्ह्यू झाले. बर. तर ते पण म्हणजे खूप जास्त वाटत होते. हा. हा 10K म्हणजे खूप झालं पहिल्या व्हिडिओला. हा पहिल्या हा. व्हिडिओला. हा. आणि त्यानंतर ना मग असंच लोकांचा चांगला प्रतिसाद मिळायला लागला, व्ह्यू चांगले यायला लागले. हा. मग अशी सुरुवात झाली आणि मग ते कंटिन्यू ठेवलं त्यामध्ये. अरे वा. हा. पण आणि आता असं काही नाही की आपण काही वेगळं दाखवतोय, आपण जे करतोय हा. तेच दाखवण्याचा आता प्रयत्न आहे. तुम्ही शेती लोकांमध्ये रुजवायला लागला म्हणजे आता हा. तुम्हालाही असं वाटायला लागलं हा. की आपल्यासारखं मुलींनी केलं पाहिजे. हा. मला तुम्हाला ह्याच मुद्द्यांकडे हे बघा तुमची मुलाखत घेण्यामागे माझे 2 उद्देश आहेत. मी ते उद्देश तुम्हाला क्लिअर सांगतो. एक उद्देश आहे की शेतकऱ्याची पोरं गावात राहून शेतीचा व्यवसाय चांगला करू शकतात. ज्यांना शेतीमध्ये नैराश्य आलंय त्यांना तुमच्याकडे बघून प्रेरणा मिळावी. दुसरी गोष्ट काय की अलीकडच्या तरुणाईचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. म्हणजे मुलींना आजकाल ही वस्तुस्थिती आहे. तुमच्याही मैत्रिणी वगैरे असतील काय असतील तुमच्या ह्या व्हिडिओ बघितल्या म्हणत असतील अरे काय ज्योतिष शेण वगैरे काढते आमचं त्याचे पण व्हिडिओ टाकते का तू, असं होत असेल मला माहित नाही पण होत असेल. मे बी ह्या कामाची लाज वाटू नये. शेवटी हे शेतकऱ्याचं काम. जनावराचं शेण काढणं ज्याच्या दारात जनावर आहे त्याला शेण काढावंच लागणार. म्हणजे साधी सोपी एक लॉजिक आहे. त्याच्यात काय फार मोठा मंत्र म्हणायची गरज नाही. पण हे सगळं रुजवण्यासाठी सोशल मीडिया हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचताय. आता ह्या सगळ्या गोष्टी तुमचा हा सगळा प्रवास चालू असताना तुम्हाला स्वतः शेतीतली कोणती कोणती कामं जमतात आणि तुम्हाला काय काय करावं लागतं सगळं A to Z सांगा. तर शेतामध्ये मला दारी धरता येतात. बर. हा. परत पहिले म्हणजे आपल्या जुनं हा व्यवसाय नव्हता त्यावेळी कांदा वगैरे असायचा तर हा. ते कांदा काढणं किंवा काटणं किंवा त्याच्यासाठी जी मदत असेल ते सगळं करायचं आपण शेतातून कांदा काटणं ते सगळं. हा. त्याच्यानंतर भुईमुग असायचा आपल्या घरी, भुईमुगाच्या शेंगा काढणं मग ते सगळं करायचो. त्याच्यानंतर जेव्हा ह्या व्यवसायात आलो त्यानंतर आपलं फक्त शेतात गायींसाठी चाराच असतो. बरोबर. तर ट्रॅक्टर पण येतो कधी त्यांनी शिकवलेले, कधी म्हणजे नांगरणे असेल किंवा फणायचं वगैरे असेल तर ते पण जमतं. किंवा शेतातून कधी हे आजारी असतील, कधी काय प्रॉब्लेम असेल तर शेतातून ट्रॅक्टर मधून खायला घेऊन येणं असेल ते पण करते. हा. शिवाय गोठ्यातलं कधी मिस्टरांना अचानक कधी बाहेर जावं लागतं तर मी एवढ्या गायींचं एकटी सगळं हँडल करते. अरे बापरे. हा. एकटी सगळं काम करते आणि थोडा वेळ लागतो पण होतं मला ऍडजस्ट सगळं. आणि एक कामाची एक अशी आवड निर्माण झाली की म्हणजे मग त्या काम म्हणून मी त्याच्याकडे बघतच नाही. ते काम करत असताना एक कर्तव्य एक जबाबदारी ड्युटी आणि त्यामुळे कधी असं वाटत नाही की बाबा मी एवढं काम करते किंवा उलट आता तुम्हाला कधी गावाला गेलं तर वाटणार अरे गाय तिकडे शेण राहिलं असेल किंवा माझं हे काम राहिलं असेल असं कधी कधी डोक्यात विचारही येत असेल की धारा कोण काढायचं कसं करायचं. अत्याधुनिक काही तुम्ही वापर करता आता ह्या व्यवसायामध्ये अत्याधुनिक यंत्रांचा म्हणजे आता जशी कडबा काटण्यासाठी तुम्ही कुटी मशीन वापरली तसं धारांसाठी वगैरे काय व्यवस्था? कुटीसाठी आपल्याकडे कुटी मशीन आहे, धारांसाठी मशीन पण आहे आपल्याकडे. बर. आणि लाईट गेली तर ते इंजिन पण आहे. बर. अच्छा. हा.
म्हणजे कारण तुम्ही एवढ्या गाईंच्या ज्याला परत हा, आधुनिकता पण आहे त्याच्यामध्ये स्वच्छताही राहते, बऱ्याचशा हा, गोष्टी स्वच्छ, असतात. हा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाताने धार काढणं. अजून आणता येते ह्या धंद्यात. खरंच बरोबर. आहे. आता चालूला म्हणजे तंत्रज्ञान वर गेलंय. विकसित झालेलं आहे पण प्रचंड. आता सिस्टम आता एआय सुद्धा आली, एआय सिस्टम गायच्या गोट्यात. पण बर. आपल्याला काय करता येत नाही ते कारण हा सांगतो हा तुम्हाला. आता मी एक सहज एक युट्यूबला एक व्हिडिओ बघितला बरं का. हा. त्यात एआय बेल्ट आहेत गायीच्या गोट्यात. बर. तुम्ही कुठं जरी असला, हा. तुम्हाला गाय मादावर आहे हा. किंवा गायला ताप आहे तुमच्या मोबाईलवर सुद्धा कळते. अरे बापरे. हा. पण बर. ते आपण करू शकतो इथं आपण. हा हा पण प्रॉब्लेम काय सांगतो हा. तुम्हाला. एक बेल्ट 4,000 रुपयाला. अच्छा. 20 गाय 25 चौक 1 लाख रुपये खर्च आहे. बरोबर आपल्या दुधाला इकडे दर किती मिळतो आपल्याला. बरोबर आहे, 35-36 रुपये आता चालू. एआय अमेरिका वगैरे तिकडे ऐकायला चांगलं वाटतं, पण एवढा खर्च करायला परवडत नाही आपल्याला. अगदी खरं आहे. कळतं सगळं पण ते वळवणं शक्य नाही. नाही, त्या हिशोबाने अजून आपल्या शेतमालाला किंवा हा. शेतीच्या जोडधंद्याला जे आता काय आता पंजाब हरियाणा सारखा आपल्याला जर 40-45 रुपये दर हा. मिळाला तर आपण त्यांच्यासारख्या क्वालिटीच्या गायी तयार करू शकतो. अजून त्यांच्यासारखं भारी भारीतलं तंत्रज्ञान आपण पण वापरू शकतो. हा. पण दुर्दैव आपलं महाराष्ट्राचं असेल की हा. आपल्या दराचा प्रॉब्लेम आहे. अच्छा. नाही, ठीक आहे. आता एवढ्यातून सुद्धा तुम्ही हा व्यवसाय इथपर्यंत आणलाय. मला वाटतं सुरुवातीला 3 आणल्या होत्या ना काही? 4 4च्या 24 झाल्यात आता. 24. हे काही छोटी प्रगती नाही. म्हणजे तुम्ही एकीकडे तुमचा व्यवसाय, किती वर्ष झालं व्यवसाय सुरू करून? आम्ही 2019 पासून करतोय. अच्छा, 6 म्हणजे वर्ष 6 वर्ष होतंय म्हणायचं. 6व्या वर्षात तुम्ही जवळपास 20 गायी वाढवल्या स्वतःच्या. म्हणजे तसं बघितलं तर साधारणतः तुम्ही सुरुवातीला 3 लाख रुपये गुंतवणूक केली. 3 लाख रुपयाच्या भांडवलामध्ये आज जर तुमच्याकडे 20 गायी असतील म्हणजे वाढलेल्या, तर मला वाटतंय की त्या गायींची किंमत आता जवळपास अगदी 1 लाख रुपयाने धरली तरी 20 लाख रुपयाचं भाग भांडवल आहे तुमचं आता. बरोबर ना? हा. म्हणजे हे सगळं करत असताना 20 लाख रुपयाचं भाग भांडवल पण. असू द्यात. चला, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने व्यवसाय करताय. मला फक्त तुम्हाला परत एकदा विचारायचं, शेतकऱ्याच्या पोरींना सल्ला काय द्याल? शेतकऱ्यांच्या मुलींना एवढंच सांगेल की कष्ट करता, आपण शेतकऱ्यांच्या मुली आहोत, तर कष्ट करणं हे आपल्या रक्तातच आहे. ते आपल्याला शिकवावं नाही लागत. फक्त कुठल्या पण कामाची कधी लाज बाळगायची नाही. बर. जे आपलं काम आहे ते आपलं कर्तव्य म्हणून त्या कामात जर तुम्ही आनंद निर्माण केला तर कुठल्याच कामाचा कधीच कंटाळा येत नाही. बर. आणि जर तुम्ही आता आजकालच्या मुली म्हणतात की नोकरीवाला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे, पण फक्त तेवढ्या पुरतच असतं. बर. आता नोकरीवाल्याशी तुम्ही लग्न केलं तर पुढं असे पण काय काय, म्हणजे माझ्या मैत्रिणीचं उदाहरण सांगायचे झाले तर दोघं दोन्हीकडे जॉबला जातात. बरोबर. त्यांना तिथं त्यांचं टेन्शन असतं. हा. जॉब करत असताना हा. आल्यावरती राग एकमेकांवरती निघतो. त्यांना सोबत वेळ घालवता येत नाही आणि मग त्यांच्या सतत भांडणं म्हणा, काय म्हणा, असं काय नाही काय होत राहतं. बर. हा. आपण जेव्हा शेतकऱ्याशी लग्न करतो हा. दिवसभर आपण सोबत राहतो, हा. हसत खेळत आपलं काम चालू असतं वा. आणि भांडणं वगैरे शक्यतो होत नाहीतच. बर. जर एकमेकांच्या जर कष्टाची जाणीव आपल्याला असेल हा. तर म्हणजे असं होतच नाहीत भांडण. बरोबर. कारण आपल्या डोळ्यांनी आपल्या जोडदारात आपल्याला कष्ट दिसतं की तो किती करतोय, मी किती करते. अच्छा. तर ते जे एकमेकांचे आपल्याला डोळ्यासमोर हा. असल्यामुळं ती गोष्ट आणि त्या गोष्टीतून एवढं प्रेम वाढतं हा. की या गोष्टीकडे जर बघितलं तर हा. दोन्हीचं कंपॅरिझन केलं हा. तर शेतकऱ्याचा मुलगा सगळ्यात बेस्ट लग्नासाठी. म्हणजे मला असं वैयक्तिक स्वतः असं 100% वाटतं. 100%. आणि त्याच्याचमुळं तुम्हाला हे हात शेणाने जरी भरले हा. तरी त्याचा कधीही तरी- दुर्गंध येत नाही. हा. म्हणजे त्या कष्टाचा, म्हणजे हा. जोडीदाराबरोबर केलेल्या कष्टाचा, हा. भले ते शेणाचे हात असले हा. तरी त्याला तुम्हाला सुवासिकच वास येणार. हा. म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टाचा आणि मातीचा हा गुणधर्म आहे हा. वास्तविक पाहता. खूप चांगल्या भाषेत तुम्ही तुमच्या शैलीत सांगितलं. तर मला तुम्हाला विचारायचंय की हा सगळा शेतकऱ्याचा प्रपंच हा गाडा हाकत असताना असा काही तुमच्यावरती आनापाका प्रसंग आला का की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सत्व परीक्षा द्यावी लागली? असा कधी प्रसंग किंवा ह्या प्रसंगाला तुम्हाला सामोरं जावं लागलं का? व्यवसाय करताना प्रत्येकाला अडचणी होतच असतात. आपण जसं ठरवतो तसं काहीच होत नाही बरोबर. आपल्या आयुष्यात. हा. आमच्यावर पण असा एक म्हणजे वेळ आली होती, म्हणजे वाईट वेळ म्हणा. हा. तर एकतर दुधाचे भाव कमी होते बरोबर. आणि त्यामध्ये एक असं झालं की आपल्या 2 गायी गेल्या. बर. हा. एक्सपायर झाल्या. हा. बर. तर एक गाय होती ती गायली आणि त्याच्यानंतर तिच्या पोटामध्ये काहीतरी फॉरेन बॉडी दाखवत होतं. बर. तर तिचा उपचार चालू होता.
पण ती गेली, तिला बरं. नाही वाचवू शकलो. बर. आणि दुसरी पण एक आपली घरची कालवड तयार केलेली होती. एक 8-9 महिने तिला पूर्ण झाले होते. बर. आणि काय झालं माहित नाही, ती म्हणजे मॅट वरतीच आपल्या सगळ्या गायी असतात, पण ती जागेवर बसली, ती उठलीच नाही. अरे तर वा. ती पण, तिचा पण उपचार चालू होता, पण ती पण गेली. हा. आणि अशातच आणखी एक संकट आलं, ते म्हणजे त्या गायी गेल्याचं दुःख तर होतच. त्याच्यानंतर एक आमची मुलगी, माझी मुलगी आहे, आता 5वीला आहे, तर ती म्हणजे खूप जास्त आजारी पडली. बर. आणि म्हणजे आता तिला असा म्हणजे खूप ताप येत होता हा. आणि तो उतरत नव्हता. मग आम्ही तिला फलटणला वगैरे दवाखान्यात घेऊन गेलो. हा. तर तिथं म्हणले की व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा काय असेल, तर तिची आपली म्हणजे ट्रीटमेंट चालू होती. पण एक साधारण 4-5 दिवस आम्ही घरी, पण तिचा ताप कसलाच उतरत नव्हता. बरोबर. मग एक दिवशी अचानक रात्री काय झालं की तिला एवढा ताप, उलट्या व्हायला लागल्या तापातच, आणि थंडी वाजून यायला लागली, आणि अंगावरती किती पांघरून टाकली तरी वरून पण तिचे अंग भाजत होतं. तिला एवढा ताप होता, आणि उलटी करून असे डोळे पांढरे वगैरे करून ती बेशुद्ध पडली. आणि त्यानंतर आम्ही एवढं घाबरलो की जसं आहे त्या अवस्थेत आम्ही तिला फलटणला घेऊन गेलो. आणि तिथं केल्यानंतर तिला ऍडमिट केलं, तर तिला दवाखान्यात पण तिला तसंच व्हायला लागलं. तर त्याच्यानंतर ना तिचं मग ब्लड टेस्ट झाली, युरिन टेस्ट झाली, आणि त्यानंतर मग तरी पण ते रिपोर्ट आल्यानंतर काय ते मग सोनोग्राफी करायला सांगितली. तर ती सोनोग्राफी केल्याच्या नंतर आमच्या म्हणजे कळालं की तिच्या किडनीमध्ये एक खूप मोठा स्टोन होता, आणि तो बाहेर येऊन ते सगळ्या किडनीमध्ये इन्फेक्शन झालं होतं, आणि म्हणजे ते खूपच जास्त होतं. मग आम्हाला डॉक्टरांनी बोलवलं. ते बोलले की म्हणजे इथं काही सुद्धा होऊ शकत नाही, तिची कंडिशन खूप सिरियस आहे, तर तुम्ही तिला इथं कुठं जवळपास काय होणार नाही, तर तुम्ही तिला पुण्याला घेऊन जा. आणि म्हणजे ती वेळ आमच्यासाठी अशी होती, सगळ्यात वाईट वेळ होती, की आपल्या बाळाला अशा सिच्युएशन मध्ये बघणं. तर आम्ही तिथून पुण्यापर्यंत कसं गेलो, किती वेळात गेलो असेल, ते फक्त आम्हालाच माहिती. सॉरी. नाही असू द्या. त्यानंतर तिथं गेलो, तर तिथं पुण्यामध्ये केम हॉस्पिटल होतं. तर तिथं गेलेलो असताना तिथं एकतर व्यवस्थित नीट बघत नाहीत, की पहिल्यांदा गेलो, तिला घेतलं आतमध्ये, पण लवकर तिथं डॉक्टर्स पण नव्हते, आणि तिचा उपचार चालू व्हायला पण तिथं बराच वेळ घेतला, की बाबा ह्या डॉक्टरांना बोलव, त्यांना बोलव. मग त्याच्यानंतर ना तिला ऍडमिट केलं. मग तिचं ऑपरेशन करायला सांगितलं, पण त्यासाठी त्याआधी ते इन्फेक्शन वगैरे पूर्ण कमी झाल्याशिवाय डॉक्टर बोलले की ते ऑपरेशन पण आपण नाही करू शकत. तर ते म्हणजे त्यामध्ये 4-5 दिवस ती ऑपरेशनच्या आधी ऍडमिट होती. तर त्यावेळी म्हणजे एकतर गाई दुधाला दर नव्हते, आपल्या गाई 2 एक्सपायर झालेला, आणि त्यामध्ये हे संकट आलेलं. जवळ पैसे पण नव्हते, त्याचं टेन्शन वेगळं, मुलाला आपल्या समोर असं तडपडताना बघून आयसीयू मध्ये, ते सगळ्यात वाईट गोष्ट होती. आणि त्यानंतर मग मिस्टर असतील, त्यांना तिथं आतमध्ये येऊन देत नव्हते, तर त्यांनी तिथं आम्ही 10-12 दिवस होतो. तर मिस्टरांनी तिथं गाडीमध्ये, पार्किंग मध्ये गाडीत झोपून दिवस काढले. तर ती सगळ्यात वाईट अनुभव होता आयुष्यातला. आणि त्यानंतर म्हणजे झालं, मुलीचं ऑपरेशन वगैरे झालं, ती व्यवस्थित झाली. पण त्याच्यानंतर असं ठरवलं की आपण आयुष्य जगतोय, एवढं कष्ट करतोय, पण आपण स्वतःसाठी कुठं जगत नाही. तर आम्ही तेव्हापासून ठरवलं की काही होऊ दे, आपण स्वतःसाठी जगायचं, लोकांचा विचार अजिबात करायचा नाही, की लोक काय म्हणतील, किंवा लोक म्हणतात की हे काय करतात, असं एवढं फिरतात, एवढे कुठून पैसे येतात का, काय करतात का. तर आम्ही ते सगळ्या गोष्टी करतो आता, की ज्या आम्हाला आनंद देतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून जो आनंद असतो ना, तो सगळा घ्यायचा आम्ही आता प्रयत्न करतो. चांगली गोष्ट आहे, त्याच्यात काहीच वाईट नाहीये. आणि नाहीतरी ज्यावेळी आपल्या वाईट वेळ असते त्यावेळी लोक कुठंच नसतात. ज्यावेळी आपल्याला पैशाची गरज असते त्यावेळी लोक नसतात. ज्यावेळी आपण अडचणीत असतो त्यावेळी लोक नसतात आपल्याला. ज्यावेळी मला फक्त त्याच्यात तुम्हाला हे दुरुस्त करायचं होतं की त्या काळात, म्हणजे ज्यावेळेस तुमच्यावरती संकट आलं, अचानक हॉस्पिटलचं काही गेलं, पण त्या काळात सुद्धा तुमचा हा जोडधंदाच कामाला आला. म्हणजे
पैशाची जी चडचण सोडवण्याचं काम होतं हम्म. ते ह्या जोडधंद्यानेच करून दिलं. हा. कारण तुमच्याकडे हा जर ठोस व्यवसाय नसता तर तुम्हाला कोणी पैसेही उपलब्ध करून हा. दिले. कारण आपल्याला अलीकडच्या काळात माहितीये की शेतीच्या हम्म. निमित्तानं जर आपण कोणाला पैसे मागायला गेलो तर लोक देत नाहीत. हा. बाबा आहेत बाबा याच्याकडे 10-15 गाई, हा हम्म. करू शकतो. त्यावेळेस काय होतं, गाय पण कमी होत्या, त्याच्यामुळे जरा डेअरीवाले नाही, तेच ना. लगेच पैसे पैसे देत आता असताना आहे आपलं का 200 लिटर दूध आहे, 5 लाख मागितलं लगेच देतो म्हणतात तुम्हाला. त्यावेळेस दूध कमी होतं ना, बरोबर. त्यामुळे हा नाही ठीक आहे. हम्म. या सगळ्या प्रसंगांना हम्म. सामोरं जायची क्षमता हा. शेतकऱ्याच्याच रक्तात असते. रक्तात असते. हा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा. आणि तुम्ही हे पण खूप छान सांगितलं की आता आम्ही शेतकरी जरी असलो तरी कोणी सांगितलं नाही स्टँडर्ड जगायचं नाही. हम्म. मला तुम्हाला ते एक विचारायचंय, खरं तर ते राहून गेलं विचारायचं. म्हणजे नेमका स्टँडर्ड कशात असतो? स्टँडर्ड कशात असतो? लोक म्हणतात की आपण शहरात फिरतोय, की मी महिन्यातून 2 वेळा ब्युटी पार्लर वगैरे अमुक तमुक. स्टँडर्ड त्याच्यात आहे का जगण्याच्या राहणीमानाच्या विचाराच्या उंची स्टँडर्ड आहे? नक्कीच याच्यात काहीच वाद नाहीये, दुमतच नाहीये की हा. जो स्टँडर्ड आहे हा. तो आपल्या स्वतःवरतीच डिपेंड असतो. बरोबर. म्हणजे आपल्या विचारावरती डिपेंड असतो. बर. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आम्ही काम करतोय हा. म्हणजे की एक लोकांची अशी भावना झाली शेतकऱ्यांविषयी की शेतकरी म्हटलं की त्यांनी मळके कपडेच घातले घातली पाहिजे पाहिजे. हा. हा, किंवा सतत त्यांच्या चेहऱ्यावरती दुःखच दिसलं पाहिजे, सतत टेन्शन दिसलं पाहिजे. हा. तर ही जी लोकांची मनस्थिती आहे तरी आता कुठं ती बदलायला पाहिजे. बरोबर. हा. आणि आम्हाला पण अधिकार आहे, आम्ही पण चांगलं राहू शकतो हा. आणि चांगलं राहून सुद्धा हे सगळं काम करू शकतो. हा. म्हणजे जरी तुम्हाला दिसत असलं आम्ही शेण काढतोय हा. तरी पण आम्ही मॉलमध्ये पण दिसू शकतो. हा. त्याच्यात तरी काही आम्ही कोणापेक्षा कमी नाहीये. शेतकऱ्याच्या मुली म्हणजे आता आम्ही जे शहरातल्या मुली करतात ते सगळं आम्ही करू शकतो. बर. पण जे आम्ही करू शकतो हा. ते शहरातल्या मुली नाही करू शकत. हा. ती गंमत आहे. हा, त्यामुळं कुठेतरी त्यांच्यापेक्षा मोठा स्टँडर्ड आमच्या शेतकऱ्यांच्या मुलींचाच असणार आहे कायम. अरे वा. काय सगळ्यात महत्वाचं, तुमचे सासू सासरे असतील, म्हणजे राहुलचे आई वडील असतील किंवा राहुल असेल, सोशल मीडियावरती तुम्ही ह्या जगामध्ये वावरता त्यावेळेस आपल्याला माहिती आहे आपण खेड्यातली माणसं आहे, लिमिटेशन येतात, सामाजिक बंधनं, ज्याचं तुमच्याकडे काहीच काम नाही अशी पण लोक येणार आणि तुम्हाला म्हणणार की अरे कशाला, हे काय आपलं काम आहे का, मोबाईलवर व्हिडिओ टाकायचं ह्याचं ते. ह्या सगळ्या प्रसंगामध्ये राहुलची भूमिका आणि सासू सासऱ्यांची भूमिका काय असते? सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर ह्यांची तर साथ कायम होतीच. बरोबर. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं की आपल्या कुटुंबाची साथ असणं. बरोबर. म्हणजे माझे सासू सासरे असतील हा. त्यांचा एवढा सपोर्ट होता की त्यांनी मला एक मुलीसारखं वाढवलं, मुलीसारखं जपलं. हा. कधी त्यांच्या मुलाच्या ऐवजी त्यांनी मला जास्त जपलेलं आहे. हा. कधी कधी मुलालाच खवळायचं. हा. आणि हे होतं आमच्यामध्ये कधी काय झालं तर ते माझ्या साईडने असतात, हा. पण त्यांच्या मुलाच्या साईडने नसतात. तर त्यांचा जो सपोर्ट आहे हा. आणि त्यांनी पहिल्यापासून एवढं जास्त कष्ट केलेलं आहे, बरं. त्यांचं कष्ट पण खूप महत्वाचं आहे. बर. हा. म्हणजे त्यांचं लवकर उठण्याच्या सवय असेल किंवा काय असेल ते सगळं आम्ही त्यांच्याकडून आम्ही अनुकरण करतो. हा, त्यांचं अनुकरणच आहे. बरोबर. हा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असते की जे आपला जोडीदार आहे हा. त्याचा सपोर्ट सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. बरोबर. एका स्त्रीचं जे आयुष्य आहे ते लग्नानंतर कसं, ते फक्त तिच्या नवऱ्यावरती डिपेंड असतं. बरोबर. तो जसा तिला ठेवेल तसेच इतर लोक तिच्याकडे बघत असतात. अगदी खरं. जर त्यांनी रिस्पेक्ट दिली तरच इतर लोक आपल्याला रिस्पेक्ट देतात. बरोबर. हा. तर सगळ्यात महत्वाचा, जेवढा माझा स्वतःवरती विश्वास नव्हता तेवढा माझ्या मिस्टरांचा माझ्यावरती विश्वास होता की बाबा तू कर, तुझ्यामध्ये आहे टॅलेंट, तू कर, मी आहे, काय झालं तर मी आहे तुझ्यासोबत. वा. आणि आजपर्यंत असं की आमच्या परिस्थितीमुळे जरी मी आजपर्यंत कधी त्यांना असं बोलले नाही की बाबा मला एक साडी घ्या किंवा काय घ्या, हा. पण आजपर्यंत त्यांनी मला कुठल्याच गोष्टीची न मागता मला प्रत्येक गोष्ट, हे कोण करू शकतं? हा, हे फक्त एक शेतकरीच करू शकतो. आणि कधी काय असेल की म्हणजे न मागता मला कुठली पण गोष्ट मिळाली की माझ्याकडे मोबाईल चांगला नव्हता, मला न माहिती होता त्यांनी मला चांगला मोबाईल घेऊन दिला, हा. ते असेल. किंवा आता गाडी आहे आमच्याकडं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला मी कधी बोलून दाखवलं नव्हतं की बाबा मला म्हणजे मुलींच्या शाळेत वगैरे जाण्यासाठी मुलगी फलटणला होती, मीटिंगला वगैरे मला जाता येत नव्हतं. किंवा नाही का अशा माझ्या मैत्रिणींकडे वगैरे स्कूटी होती, तर मला स्कूटी नव्हती. पण
मग माझ्या मिस्टरांना म्हणजे मी कधी बोलून दाखवलं नाही स्वतः की बाबा मला वाटतंय की माझ्याकडे पण असावी, पण माझ्या मिस्टरांनी मला स्कूटी घेण्यासाठी त्यांच्या सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे बुलेट विकली आणि मला स्कूटी घेऊन दिली. तर ही जी गोष्ट आहे ना ती सगळ्यात जास्त म्हणजे महत्वाची आहे. अरे अरे, हे तर तुम्ही खूप महत्वाचं सांगायचं ठेवलं होतं. आणि हे शेतकरी करू शकतो. हा मला अजून एक तुम्हाला विचारायचंय, बोलता बोलता आता तो योगायोगानं बऱ्याचशा गोष्टी पुढे यायला लागलेत. मला त्या विचारल्या पाहिजेत खरं आवर्जून, आणि ती विचारतो. तुम्हाला 2 मुलीच आहेत. हा दोन पुढचं मी विचारत नाही. हा. शेतकऱ्याच्या घरात जर मुली जन्माला आल्या हम्म. तर एक काळ होता, आता ती परिस्थिती नाहीये. हा. काय वाटतं? म्हणजे माझ्या मुली म्हणजे माझ्या त्या लक्ष्मी आहेत. मला कधी असं वाटलं नाही आजपर्यंत की बाबा नवरात्र चालू आहे सध्या, हा दुर्गा आहेत मी त्या. पण एक मुलगी आहे. हा. आणि मला असं कधीच वाटलं नाही की बाबा म्हणजे बरेच लोक ज्यावेळी माझी दुसरी मुलगी राहिली त्यावेळी मला बऱ्याच लोकांनी म्हणजे असं बोलले की बाबा तू चेक कर मुलगा आहे का मुलगी आहे. जेव्हा मुलगी कळाली तर खाली कर, हा असं अगदी पण साध्या भाषेत सांगायचं. हा हा. पण मी म्हंटल की नाही मी एक आई आहे. मी माझ्या पोटच्या गोळ्यासोबत मी असं कसं काय करू शकते. तो बरं. मुलगा असो किंवा मुलगी असो बर, ते काही झालं तरी मी चेक नाही केलं. मी जे काही असेल ते मी स्वीकारलं. हा ती माझी आणि त्या दोघी आमच्या लक्ष्मी आहेत त्या जेव्हापासून आल्या तेव्हापासूनच आमची खरी भरभराट. प्रगती सुरू झाली. हा आणि असं काही नाही की मुलगाच असला पाहिजे. मुली जर आजकाल बघायला गेलं हम्म. तर प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीनं मुली आहेत. बरोबर आहे. त्यामुळे अगदी. मुलगा आणि मुलगी हम्म. याच्यामध्ये आता हे नाही राहिलं. हा. आणि काय जर मुलगा झाला ठीक आहे आणि पुढे जाऊन त्यांनी नाही सांभाळलं तर आणि शेवटी मुलींपेक्षा जास्त माया कोणालाच नसते. अगदी खरं आहे. त्यामुळे मला आजपर्यंत कधीच असं वाटलं नाही की बाबा मला मुलगा हवा किंवा मला 2 मुलीच का झाल्या असं माझ्या मनात कधीच येत नाही. छान. मला अभिमान आहे की मला 2 मुली आहेत. अरे वा, छान. हे असतात एका सुसंस्कृत विचार, एका शिकलेल्या शेतकऱ्याचे विचार. शेतकरी हा शेतकरीच असतो जो दारातल्या जनावरांवरती एवढं प्रेम करतो. शेतकऱ्याची तुम्हाला अजूनही गंमत सांगतो. कुठल्याही शेतकऱ्याच्या दारात कोंबडा असू द्या, कुत्रा असू द्या, गाई असू द्या, ज्या ज्या वेळेस असा वरुण राजा वरसत असतो, म्हणजे बहुतेक वेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्षातून असे 4 महिन्याचा प्रसंग येतो. मी खूप वेळा पाहिले, माझ्या आजूबाजूलाही शेतकरी राहतात. शेतकऱ्याच्या दारात किंवा ज्या वेळेस पाऊस वगैरे पडतो त्यावेळेस शेतकरी सगळ्यात पहिल्यांदा काय बघतो तर गाईला पाऊस लागतोय का, कुत्र्याला बसायला पोत आहे का, कोंबड्या डालल्यात का, ह्या गोष्टी. म्हणजे स्वतःपेक्षा जास्त जनावरांवर प्रेम करणारा माणूस शेतकरी असतो. त्याच्यामुळं प्रेम त्याच्या नसानसात भरलेलं असतं. हेच या सगळ्या जोडीच्या मुलाखतीमधून आपल्याला दिसून आलंय. तुम्ही हे सगळं नक्की, तुम्हाला काय वाटलं ह्या जोडीबद्दल, काय वाटलं नक्की तुम्ही सांगणार आहात. मित्रांनो, एक गोष्ट आहे आपल्याला ह्याच्यामध्ये पाहावं लागेल की आपण पाठीमागं पण एका शेतकरी कन्येची मुलाखत घेतली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्वाती काळे त्यांचं नाव. आणि त्यांनी सुद्धा शेतीमध्ये त्यांच्या जोडीदाराबरोबर अनोखे प्रयोग केले. शेतीच्या कामाची कुठलीही लाज बाळगली नाही आणि उत्तम शेती करतात. त्याच्यानंतर मला हे दुसरं जोडपं दिसलं की कमी वयामध्ये आपल्या शिक्षणाचं त्यांनी हे ठेवलेलं नाही की आता मी B.Com वगैरे झाले, मी स्टँडर्ड कुठंतरी शहरात जॉब करते, तिकडे काय का करेना पण मला शहरात राहायचं, हे अजिबात नाही. आज त्या खूप आनंदात सांगतात की जेवढा मला महिन्याचा पगार मिळत होता आमच्या दोघांना, तो आता आम्हाला 10 दिवसातच मिळतो. ही गंमत आहे शेतीमध्ये. दुसरी गोष्ट काय की शेतातल्या कामाची जर लाज तुम्ही नाही बाळगली तर शेती हे सर्वोत्तम आहे. आपल्या दारात, आपल्या अंगणात, आपल्या सगळ्या वातावरणात जिथं वाडवडिलांच्या आपल्या पाऊल खुणा आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत, अशा ठिकाणी आपला व्यवसाय उत्तमरित्या आपण करू शकतो. राहुल आणि ज्योती यांनी केलेला हा प्रयोग अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. भलं त्यांचा गोटा साधा आहे, त्यांचं घर साधं आहे, पण विचार अत्यंत उंचीचे आहेत. हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल. तुम्हाला देखील या शेतकरी जोडीबद्दल काय वाटलं जरूर कमेंट करून तुम्ही सांगणार आहात. सगळ्यात महत्त्वाचं, आपलं चॅनल पण सबस्क्राईब करायला विसरणार नाहीत. तुम्हाला ह्या संपूर्ण मुलाखतीबद्दल काय वाटलं कमेंट करा, लाईक करा आणि शेअर देखील करा.